नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा 2019 ची सोडवलेली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. हा अभ्यास आपण मित्रांनो 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा यांच्यासाठी करतोय. मित्रांनो, या सिरीजच्या 2020, 2021, 22 आणि 23 या वर्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत. त्यांच्या लिंक्स आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. जर तुम्हाला पीवायक्यू पाहिजे असेल तर तुम्ही त्या लिंकवरून ते पीवायक्यू पाहू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला याच प्रकारे पीवायक्यूचा सराव करायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. आता पुढे जाऊयात आणि पाहूयात आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 51. मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मोहम्मद घोरीनं भारतावर आक्रमण केलं आणि भारताचा प्रदेश जिंकला होता. तर त्याच्या मृत्यूनंतर काय झालं, त्याचे काही राज्यपाल आणि गुलाम यांनी काय केलं, स्वतःचे राज्य बनवायला सुरुवात केली. तर या ठिकाणी याल्दोज आहे यानं काय केलं होतं, तर स्वतःचं गझनी क्षेत्र हे अफगाणच्या पर्वतीय प्रदेशामध्ये सुरू केलं होतं किंवा बनवलं होतं. म्हणजे अ साठी असेल 4. कुबाच्यानं काय केलं होतं मित्रांनो, नसरुद्दीन कुबाच्या यानं उच्चल आणि सिंध या भागामध्ये आपलं राज्य सुरू केलं होतं किंवा राज्यकारभारास सुरुवात केली होती. म्हणजे ब साठी काय असेल, सिंधूचा म्हणजे पाकिस्तानचा प्रदेश. क पहा, मोहम्मद इब्न बख्तियार मित्रांनो यानं काय केलं होतं, तर सिंध क्षेत्रामध्ये आणि बंगालच्या क्षेत्रामध्ये आपलं राज्य सुरू केलं होतं. म्हणजे या ठिकाणी क साठी काय असेल, क साठी असेल 2. आणि ड साठी बघा ऐबक. मित्रांनो, आपल्याला माहित असेल ऐबकनं म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकनं, जो की मोहम्मद घोरीचा गुलाम होता, यानं दिल्ली सल्तनत मध्ये पहिले साम्राज्य गुलाम वंशाची स्थापना केली होती. आणि ती मित्रांनो त्याने दिल्ली या ठिकाणी केली होती. म्हणून आपलं उत्तर काय असेल, ड साठी 1. म्हणजेच या ठिकाणी 4, 3, 2, 1 असं आपलं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. मित्रांनो, दिल्ली सल्तनतचा कालखंड काय होता, 1206 ते 1526. 1526 ला मुघल साम्राज्य स्थापना झाली आणि त्या अगोदर मोहम्मद घोरीचं साम्राज्य होतं, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 52. मौर्य पूर्व काळात भारत टिंबटिंब म्हणून ओळखला जाई. मित्रांनो, मौर्य पूर्व काळात म्हणजेच चंद्रगुप्त मौर्यानं मौर्य साम्राज्य स्थापना करण्यापूर्वी भारताला द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज म्हणजेच पूर्वेकडील समुद्राची राणी या नावानं ओळखलं जात होतं. म्हणजेच त्यासाठी काय उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1 द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. मित्रांनो, आता या ठिकाणी मौर्य पूर्व भारत काळ विचारलेला आहे. तर मित्रांनो, मौर्य साम्राज्याचा कालखंड काय होता, इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185 या कालावधीमध्ये मौर्य साम्राज्य भारतामध्ये राज्य करत होतं. तर याचा संस्थापक कोण होता, चंद्रगुप्त मौर्य. आणि सर्वात महान राजा कोण होता, तर सम्राट अशोक होता. आणि यांची राजधानी काय होती, तर पटना म्हणजे त्यावेळेच पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 53. पुढील राजघराणे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली होती दंतीदुर्गनं आणि ती त्यांना चालुक्यांचा पराभव करून केली होती. म्हणजे या ठिकाणी अ साठी असेल 3. चोळ साम्राज्य मित्रांनो, चोळ साम्राज्य आहे ते याची स्थापना विजय चोळ याने केली होती आणि त्यानं किंवा हे साम्राज्य दक्षिण भारत आणि श्रीलंकेपर्यंत पसरलेलं होतं. म्हणजे ब साठी असेल 4. आता क पहा, पाल. मित्रांनो, पाल या राजघराण्याची स्थापना होती ती गोपाल याने केली होती. म्हणजे या ठिकाणी क साठी असेल 1. आणि ड परमार या राजवंशाची स्थापना ही 9व्या शतकाच्या सुरुवातीला उपेंद्र उर्फ कृष्णराजे या नावाच्या सरदाराने केली होती. म्हणजे या ठिकाणी ड साठी असेल 2. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 3, 4, 1, 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 54. अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये टिंबटिंब हा नवा उद्योग सुरू झाला. मित्रांनो, कंबोज आहे ते काय आहे, तर महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील एक जात आहे. आणि या जातीचं पारंपरिक काम काय आहे, तर ब्लँकेट बनवणं म्हणजे घोंगडी बनवणं. म्हणजे ज्या ठिकाणी अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये ब्लँकेट बनवण्याचं काम सुरू झालं होतं किंवा हा नवा उद्योग सुरू झाला होता. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 55. जोड्या जुळवा. कामरूपचा राजा. मित्रांनो, कामरूपचा राजा आहे त्या ठिकाणी काय झालं होतं, तर हर्षानं एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवण्यास सांगितलं होतं, परंतु तो तसं करू शकला नाही. त्यामुळे अ साठी असेल 2. ब पहा, सिंधचा राज्यकर्ता. मित्रांनो, सिंधचा राज्यकर्ता होता त्याला प्रभाकर वर्धन
यानं आधीच कमकुवत करून ठेवलं होतं. म्हणजे ब साठी असेल 1. मित्रांनो, हा प्रभाकर वर्धन आहे तो कोण होता तर उत्तर भारतातील ठाणेकरांचा राजा होता आणि त्यानं गुजरात, गांधार आणि सिंधमधील राज्यकर्त्यांचा पराभव केला होता आणि हुनांच्या हल्ल्याला देखील त्यानं प्रतिकार केला होता. क पहा काश्मीरचा राजा. मित्रांनो, काश्मीरचा राजा त्याच्याकडे काय होतं तर गौतम बुद्धांचा एक दात होता. या दाताचे अवशेष होते. तर हर्षानं त्यांना दाताचे अवशेष आहेत ते देण्यास भाग पाडलं होतं. म्हणजे क साठी असेल 3 आणि ड पहा वल्लभीचा राजा. मित्रांनो, वल्लभीचा राजा कोण होता? धारसेन दुसरा. यानं काय केलं होतं तर कनौजचा राजा हर्ष याच्या सैन्यासोबत युद्ध करताना तो पळून गेला होता आणि नंतर हर्षच्या मुलीसोबतच त्यानं लग्न केलं होतं. म्हणजे ड साठी असेल 4 म्हणून आपलं उत्तर कसं असणार आहे 2 1 3 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? मित्रांनो, आता या ठिकाणी पहा दिनकरराव जवळकर आहेत. ते काय होते? कोल्हापूरमधील ब्राह्मणवादी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते होते. त्याचबरोबर माधवराव बागल हे काय होते तर कोल्हापूरमधील एक स्वातंत्र्य सैनिक, कलाकार आणि कादंबरी लेखक होते. आणि दादासाहेब सुर्वे हे देखील कोल्हापूरशी संबंधित होते. परंतु मित्रांनो, काशीनाथराव वैद्य आहेत ते 1952च्या निवडणुकीमध्ये हैदराबाद राज्य विधानसभेवर निवडून गेले होते. म्हणजे या ठिकाणी यांचा संबंध हैदराबादचे आहे, कोल्हापूरशी नाही. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 काशीनाथराव वैद्य यांचा संबंध कोल्हापूर संस्थानाशी नाही. प्रश्न क्रमांक 57. जोड्या जुळवा. सी राजगोपालाचारी. मित्रांनो, सी राजगोपालाचारी यांनी काय केलं होतं तर हरिजनांचा उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून घेतलं होतं किंवा झोकून दिलं होतं. म्हणजे अ साठी काय असेल 3 असेल. मित्रांनो, सी राजगोपालाचारी हे काय होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होते किंवा भारतीय गव्हर्नर जनरल होते, लक्षात ठेवा. ब पहा मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय. मित्रांनो, यांनी काय केलं होतं तर जे स्वराज्यवादी होते म्हणजे स्वराज्य होते यांचा स्वराज्यावर विश्वास होता अशा लोकांवर टीका केली होती. म्हणून ब साठी असेल 4. क पहा विठ्ठलभाई पटेल. मित्रांनो, हे स्वराज्य पक्षाचे सहसंस्थापक होते आणि सरदार पटेल यांचे मोठे भाऊ होते. ते काय होते तर केंद्रीय म्हणजेच मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले होते. म्हणजे क साठी असेल 1. आणि ड पहा चित्तरंजन दास. मित्रांनो, चित्तरंजन दास यांनी काय केलं होतं तर हे देखील स्वराज्य पक्षाचे संस्थापक नेते होते आणि यांनी कलकत्त्याचं महापौर पद हे भूषवलं होतं. म्हणजे ड साठी असेल 3. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 2 4 1 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? अ ते पुण्यातील लेखक होते. ब अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत आणि क 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते आणि ड ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. मित्रांनो, याचं उत्तर आहे श्रीम म्हणजेच श्रीपाद महादेव माटे उर्फ बापूसाहेब माटे. म्हणजे मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, ते एक मराठी लेखक आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक होते. त्याचबरोबर त्यांनी पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून आणि नंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर 1943 साली सांगली या ठिकाणी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. प्रश्न क्रमांक 59. जोड्या जुळवा. पंडित रामकुमार विद्यारत्न. मित्रांनो, पंडित रामकुमार विद्यारत्न हे कोण होते तर यांनी कुली काहिनी नावाचा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे या ठिकाणी अ साठी असेल 4. ब पहा कृष्णकुमार मित्र. मित्रांनो, कृष्णकुमार मित्र यांनी काय केलं होतं तर ते संजीवनी या बंगाली वृत्तपत्राचे संपादक होते. म्हणजेच ब साठी असेल 3. क पहा पंडित शिवनाथ शास्त्री. मित्रांनो, ते काय होते तर एक ब्राह्मण मिशनरी होते. म्हणजे या ठिकाणी क साठी काय असेल क साठी असेल 2. ब्राह्मो मिशनरी होते. मित्रांनो, पंडित शिवनाथ शास्त्री हे बंगालमधील होते आणि ब्राह्मो मिशनरी होते, लक्षात ठेवा. आणि ड पहा द्वारकानाथ गांगुली. मित्रांनो, द्वारकानाथ गांगुली हे देखील बंगालमध्ये होते आणि त्यांनी बंगाली या वृत्तपत्रामध्ये इंग्रजीमध्ये लेख लिहिले होते. म्हणजे या ठिकाणी ड साठी असेल 1. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 4 3 2 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. मित्रांनो बरोबर आहे, याचा विकास भारतीय शैली म्हणून झाला. त्या अगोदर मोगलांच्या साहित्यामध्ये किंवा मोगलांच्या चित्रशैलीमध्ये कोणताही विकास झाला नव्हता, तो भारतात आल्यानंतर झाला किंवा भारतात मोगल सत्ता स्थापन झाल्यानंतर झालेला आहे. म्हणजे बरोबर आहे. ब पहा, मोगलकालीन स्थापत्यकलेवर पार्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. मित्रांनो बरोबर आहे, मोगलकालीन स्थापत्यकलेवर इस्लामी, पार्शियन, तुर्की आणि भारतीय वास्तुकलेचा एकत्रित प्रभाव आहे. म्हणजे या ठिकाणी ब देखील बरोबर आहे. आणि क पहा, मोगलकालीन स्थापत्यशैलीवर विदेशी प्रभाव आहे. मित्रांनो हे देखील बरोबर आहे, यांच्यावर इस्लामी, पर्शियन, तुर्की आणि भारतीय वास्तुकलेचा प्रभाव आहे. म्हणजे क देखील बरोबर आहे. आणि ड पहा, मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाही प्रभाव नाही. मित्रांनो हे चुकलेलं आहे ना, याच्यावर प्रभाव तर आपण पाहिलेला आहे. म्हणजे अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. अ, ब, क ही विधाने बरोबर असून ड चुकीचे आहे. आता या ठिकाणी मित्रांनो मोगल स्थापत्यकलेवर प्रश्न आहे. तर मुघल साम्राज्य स्थापना कधी झाली होती यावर प्रश्न असू शकतो, किंवा या संबंधी योग्य विधाने ओळखा असा प्रश्न देखील आला असता. तर या ठिकाणी 1526 ला बाबरने भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना केली होती. आणि ते कोणत्या युद्धाने झाली होती मित्रांनो, पानिपतच्या युद्धाने झाली होती. प्रश्न क्रमांक 61, पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती, 1906 ला. माहिती आपल्याला 1906 ला. ब पहा, खुदीराम बोस यांचा देहांत करण्यात आला. मित्रांनो खुदीराम बोस यांना 1908 ला फाशी देण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी 1908. मित्रांनो त्यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल चाकी होते, परंतु पकडल्या जाण्याच्या भीतीने त्यांनी काय केलं होतं, स्वतःला गोळी मारून स्वतःची हत्या केली होती. ठीक आहे. क पहा, लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकला. मित्रांनो लॉर्ड हार्डिंग्सवर, ज्याला की दिल्ली कट किंवा दिल्ली कॉन्स्पिरसी म्हटलं जातं, यावेळी रासबिहारी बोस यांनी हार्डिंग्सवर बॉम्ब फेकला होता. आणि तो कधी फेकला होता, 1912 ला फेकला होता. आणि ड पहा सर, प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. मित्रांनो लाहोर येथे हिंदू परिषद कधी भरवण्यात आली होती, तर ती 1909 ला सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी क्रम कसा राहील, अ 1 नंबरला असेल, ब 2 नंबरला असेल, ड 3 नंबरला असेल आणि क 4 नंबरला असेल. म्हणजेच अ, ब, ड, क हे आपलं उत्तर असेल. आणि अ, ब, ड, क कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. अ विश्ववारा, ब अपाला, क लोपामुद्रा, ड घोषा. त्याचबरोबर विश्वंभरा, मैत्रेयी, गार्गी, सकता, निनावरी या विद्वान महिला ऋग्वेदाशी संबंधित होत्या, त्या काळाशी संबंधित होत्या. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, वरील सर्व, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 63, पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, भारतात काम करत असलेल्या ब्रिटिश नागरिक आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार निवृत्ती वेतन हे भारतीय संपत्तीवर आधारित होते किंवा भारतीय राज्यकर्त्यांकडून घेतले जात होते. म्हणजे बरोबर आहे. ब पहा, भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा. मित्रांनो भारतामध्ये व्यापार केला जायचा आणि तो पैसा होता तो ब्रिटनकडे जायचा. म्हणजे या ठिकाणी ब देखील बरोबर आहे. क पहा, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. मित्रांनो ब्रिटनमध्ये जो काही खर्च व्हायचा हिंदी सरकारवर, तो देखील भारतातून गोळा केला जायचा. म्हणजे या ठिकाणी क देखील बरोबर आहे. आणि ड पहा, हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. मित्रांनो हे देखील शेवटी तिकडे जाणार आहे, व्याज शेवटी ज्यानं दिलं त्याच्याकडे जाईल. म्हणजे या ठिकाणी ड देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, या सर्व मार्गांनी भारतातील भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 64, पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. 1 शंकरराव देव, 2 गंगाधरराव देशपांडे, 3 पुंडलिकची कातगडे आणि 4 भास्कर विष्णू काळे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, वरील ज्या सर्व व्यक्ती आहेत त्या काय आहेत, त्या सर्व व्यक्ती आहेत त्या महात्मा गांधीशी संबंधित आहेत. तर मित्रांनो गंगाधरराव देशपांडे, पुंडलिकजी कातगडे आणि भास्कर विष्णू काळे हे सर्व खादी चळवळीशी संबंधित आहेत, परंतु शंकरराव देव नाहीत. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 शंकरराव देव ही विजोड व्यक्ती आहे. त्यापैकी पहा मित्रांनो, गंगाधरराव देशपांडे यांनी काय केलं होतं, तर यांना कर्नाटकचा शेर किंवा कर्नाटकचा खादी भगीरथ या नावाने ओळखलं जात होतं. आणि त्यांनी कर्नाटकातील पहिले खादी युनिट सुरू केले होते आणि ते त्यांनी कुमारी आश्रम या ठिकाणी सुरू केलं होतं. तर मित्रांनो यांचं कार्य पुढे पुंडलिकजी काटागडे यांनी पुढे नेलं होतं. आणि भास्कर विष्णू काळे हे देखील या चळवळीशी संबंधित होते. म्हणजे या ठिकाणी शंकरराव देव हा विजोड पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 65,
टिंबटिंबच्या सेनापतींनी गंगेपर्यंत प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्वीपकल्पाच्या काही भागावर आधिपत्य मिळवले होते. तर मित्रांनो या ठिकाणी राजेंद्र चोळ पहिला आहे. याच्या सैनिकांनी आणि याच्या सेनापतींनी भारतापासून निकोबार बेटापर्यंत ते मलेशियापर्यंत प्रदेश जिंकला होता आणि या दक्षिण भारतावर दक्षिण आशियातील भागावर प्रभुत्व मिळवलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 राजेंद्र चोळ पहिला. यानं तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, पॉंडिचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि छत्तीसगड, ओरिसा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल इत्यादी भाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. प्रश्न क्रमांक 66. स्तंभ अ आणि ब यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ सूर्यकुल उत्पत्ती आणि स्तंभ ब संशोधक. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, तेजोमेघ परिकल्पना म्हणजे मित्रांनो याला काय म्हणायचं? नेब्युलर थिअरी. मित्रांनो ही नेब्युलर थिअरी कोणी मांडली होती? ही थिअरी मांडली होती लॅपलासने. मित्रांनो यावर हा प्रश्न 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा. तेजोमेघ परिकल्पना लॅपलास म्हणजे अ साठी 4. उल्का उत्पत्ती परिकल्पना म्हणजे मित्रांनो मीटिओराइड थिअरी किंवा मीटिओराइड कॉन्स्पिरसी ही कोणी मांडली होती? ही मांडली होती लॉकियर यांना. म्हणजेच ब साठी असेल 3. पहा, ग्रहकण परिकल्पना ही मित्रांनो मांडली होती मोल्टन याने. म्हणजे क साठी असेल 2. आणि भरती परिकल्पना मित्रांनो भरती परिकल्पना मांडली होती जेम्स जीन्स यानं. म्हणजे ड साठी 1 असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 4, 3, 2, 1. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो त्या सर्वांनी काय केलेलं आहे मित्रांनो? सूर्यकुलाच्या म्हणजे सौरमालेच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडलेले आहेत आणि हे सिद्धांत या प्रकारे मांडलेले आहेत आणि यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 67. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो भूखंडाचं वहन होतं किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट होते, तर त्यासाठी कोणते पुरावे आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी कोणते आहेत? एक तर पहिला आहे जिग्सॉ फिट आणि दुसरा आहे विविध क्षेत्रातील जीवाश्म. मित्रांनो एका ठिकाणाहून जमीन दुसरीकडे जाते म्हणजे या ठिकाणचे जीवाणू किंवा या ठिकाणी जीवाश्म आहेत ते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे हा प्राणी या ठिकाणी नव्हता परंतु त्याचे जीवाश्म या भागामध्ये पाहायला मिळतात. तर कशामुळे? तर या कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे. आणि याच्या संबंधित थिअरी आहे, यासाठी हे 2 पर्याय आहेत ते योग्य आहेत किंवा हे पुरावे आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 अ आणि क. मित्रांनो ही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आहे ती कोणी मांडली होती? 1912 साली अल्फ्रेड वॅगनर याने मांडली होती. प्रश्न क्रमांक 68. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ पहा, पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. मित्रांनो पृथ्वीचा अंतर्गाभा म्हणजेच पृथ्वीचा जो कोर आहे तो कशापासून बनलेला आहे? निकेल आणि फेरस यांच्यापासून बनलेला आहे. म्हणजेच निकेल आणि लोह पासून बनलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं? निफे असं म्हटलं जातं. हे आपल्याला माहित आहे ना. म्हणजे विधान अ बरोबर आहे. ब पहा, पृथ्वीचे कवच हे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं आहे. मित्रांनो ब देखील बरोबर आहे. पृथ्वीचं कवच आहे ते सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यापासून बनलेलं आहे. म्हणजेच ब देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, पृथ्वीचे 3 भाग असतात. एक असतो क्रस्ट जो सर्वात बाहेरचा भाग असतो, त्यानंतर असतं मॅन्टल आणि त्यानंतर असतं कोर. तर मित्रांनो क्रस्ट आहे तो 98% हा ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पासून बनलेला आहे. तर इतर भाग आहे तो त्याचा टायटॅनियम, हायड्रोजन, फॉस्फरस, मॅग्नीज, सल्फर, कार्बन, निकेल आणि अदर किंवा इतर खनिजांनी बनलेला आहे. आता मॅन्टल काय असतं मित्रांनो? मॅन्टल म्हणजे जमिनीपासून 10 किलोमीटर ते 200 किलोमीटरचं अंतर असतं. त्या भागामध्ये काय आढळतं? मॅन्टल आढळतं. तर ते मॅन्टल कशापासून बनलं असतं? तर पूर्णपणे खडकाचा भाग असतो, त्याला लिथोस्फिअर असं देखील म्हटलं जातं. आणि कोर असतो मित्रांनो जो की 2900 किलोमीटरपेक्षा खाली असतो किंवा 2900 किलोमीटर दरम्यानचा भाग असतो. तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं? निफे असं म्हटलं जातं किंवा निफे थर असं म्हटलं जातं, कारण तो निकेल आणि फेरस यापासून बनलेला असतो. म्हणजे निकेल आणि लोह यापासून बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 69. खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. विधान अ, दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना आता हे पार झालेलं आहे. दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे, ते ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. मित्रांनो दख्खनचं पठार आहे ते 4,22,000 वर्ग किलोमीटरचा एरिया आहे आणि समुद्र सपाटीपासून सरासरी 500 मीटर उंचीवर आहे, लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक 70, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ खडकाचा प्रकार, स्तंभ ब खडक. अ पहा बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. मित्रांनो अग्निजन्य खडकाचे म्हणजे इग्नियस रॉकचे 3 काही प्रकार आहेत, बेसॉल्ट, ग्रॅनाइट, ग्रॅबो इत्यादी. तर मित्रांनो या ठिकाणी बहिर्निर्मित अग्निजन्य खडक विचारलं काय असणार आहे, बेसाल्ट असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आलेलं नाहीये, या ठिकाणी आलेलं आहे डाईक, म्हणजे अ साठी असेल 1. ब पहा अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. मित्रांनो याला काय म्हटलं जाईल, ग्रॅनाइट म्हटलं जाईल. म्हणजे ब साठी असेल 3, या ठिकाणी चुकून ग्राफाइट आलेला आहे. क पहा जलजन्य खडक. मित्रांनो कॉंग्लोमेरेट आहे तो काय आहे, जलजन्य खडक आहे. म्हणजे या ठिकाणी क साठी असेल 4. आणि ड पहा रूपांतरित खडक. मित्रांनो कोरुंदाचे खडक म्हणजेच जिनोसॉइड हे काय आहे तर मेटामॉर्फिक म्हणजे रूपांतरित खडक आहेत. म्हणजेच ड साठी असेल 2. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 1 3 4 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71, बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. त्याची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झालेली आहे याचा योग्य पर्याय निवडा. मित्रांनो यू आकार दरी कधी तयार होते, जेव्हा हिमनदी वाहते तेव्हा आपल्यासोबत त्या भागातील काही खडक वाहून नेते आणि त्यावेळी त्या ठिकाणी यू आकार दरी निर्माण होते. म्हणजे या ठिकाणी हिमनदी असायला पाहिजे. नंतर घळई. मित्रांनो नदी जेव्हा वाहते तेव्हा वेगाने वाहत असल्यामुळे तेथील देखील खडक फोडत पुढे जाते आणि या ठिकाणी घळी निर्माण होतात. म्हणजे या ठिकाणी घळई कशासाठी असेल, नदीसाठी. बारखण. मित्रांनो वाळवंटामध्ये जेव्हा वारा वाहतो तेव्हा वाळूचे मैदान किंवा वाळूचे डोंगर तयार होतात आणि एका बाजूने ते पोखरल्यासारखे असतात. म्हणजे या ठिकाणी बारखण कशामुळे तयार होतं, वाऱ्यामुळे. आणि कमान असते ते समुद्राच्या पाण्याच्या लाटांमुळे होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर कसं असणार आहे, हिमनदी, नदी, वारा आणि समुद्र लाटा. आणि या ठिकाणी कोणत्या ठिकाणी असलेला आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा हिमनदी, नदी, वारा आणि समुद्र लाटा असा क्रम आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 72, विधान अ आणि ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. विधान अ पहा, सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. मित्रांनो बरोबर आहे. आता सौरशक्तीपासून येणारे उष्णतेपैकी पृथ्वी काय करते तर 65% ऊर्जा शोषून घेते आणि उर्वरित 35% उष्णता आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरून काय केली जाते, परावर्तित केली जाते. म्हणजे या ठिकाणी याला काय म्हणलं जातं, पृथ्वीची अल्बिडो म्हणलं जातं किंवा भूधवलता असं म्हणलं जातं. म्हणजे बरोबर आहे. ब पहा, हवेचे अणु, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठवली जाते. मित्रांनो बरोबर आहे. या सर्व गोष्टीमुळे काय होतं, उष्णता परावर्तित केली जाते. म्हणजे ब देखील बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मित्रांनो या ठिकाणी पाहिलं 35% काय होते, परावर्तित होते आणि उरलेली 65% मध्ये काय होतं मित्रांनो तर 14% काय होते, वातावरणात शोषली जाते आणि 51% पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून शोषली जाते. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 73, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या लावा. स्तंभ अ स्थानिक वारे, स्तंभ ब आढळणारा प्रदेश. मित्रांनो हा प्रश्न 2 वेळा रिपीट झालेला आहे. 2019 पासून 2024 पर्यंत म्हणजे 23 पर्यंत हा प्रश्न 2 वेळा रिपीट झालेला आहे. चिनूक पहा मित्रांनो, चिनूक हा काय आहे तर अमेरिकेतील, उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतावरून वाहणारा वारा आहे. म्हणजे अ साठी असेल 4. फॉन पहा मित्रांनो, फॉन काय आहे तर युरोपमधील आल्प्स पर्वतरांगेपासून वाहणारा वारा आहे. म्हणजे ब साठी असेल 1. लू पहा मित्रांनो, लू काय आहे मित्रांनो, आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात बंगालमधील काही भागामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना लू म्हटलं जातं. म्हणजे क साठी असेल 3. आणि मिस्ट्रल पहा मित्रांनो, दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्रापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्यांना मिस्ट्रल असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी ड साठी असेल 2. म्हणजे आपलं उत्तर कसं असणार आहे 4 1 3 2. 4 1 3 2 असलेला पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ मृदेचे प्रकार, स्तंभ ब पिके. मित्रांनो या ठिकाणी पहा अ पर्वतीय मृदा. मित्रांनो पर्वतीय मृदेमध्ये कोणतं पीक घेतलं जाऊ शकतं तर सफरचंद हे पीक आपल्याला माहित आहे. हे मोस्टली हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागामध्ये घेतलं जातं. म्हणजे अ साठी असेल 3. ब पहा काळी मृदा. मित्रांनो काळी मृदेमध्ये म्हणजे रेगुलर मृदेमध्ये आपण काय घेतो, कापूस घेतो, यामुळे याला कापसाची मृदा म्हटलं जातं. म्हणजे ब साठी असेल 4. क पहा वाळवंटी मृदा. मित्रांनो वाळवंटी मृदेमध्ये काय घेतलं जाईल तर या ठिकाणी कापूस, बार्ली, गहू, डाळी आणि मका यासारखी पिकं घेतली जातील. म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये काय घेतलं जाईल किंवा वाळवंटी मृदेमध्ये काय घेतलं जाईल तर भरड धान्य घेतली जातील. आणि जांभूळ मृदेमध्ये मित्रांनो कोकणामध्ये आढळते, या ठिकाणी काजू घेतला जाईल. म्हणजे ड साठी 2 असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 3 4 1 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75, योग्य जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. खडक जिल्हे.
पहा गोंडवाना श्रेणीचे खडक. मित्रांनो गोंडवाना श्रेणीचे खडक आहेत ते यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजे या ठिकाणी अ साठी काय असेल 1 असेल. ब पहा धारवड श्रेणीचे खडक. मित्रांनो धारवाड श्रेणीचे खडक आहेत ते भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजे ब साठी असेल 3. क पहा आर्कियन श्रेणीचे खडक. मित्रांनो आर्कियन श्रेणीचे खडक आहेत ते सावंतवाडी वेंगुर्ला या भागामध्ये आढळतात. म्हणजे क साठी असेल 2. आणि ड पहा विंध्य श्रेणीचे खडक. मित्रांनो हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात म्हणून ड साठी असेल 4. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 1 3 2 4. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 77. नदी काठावरील शहरे व नदी यांच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. मित्रांनो या ठिकाणी पहा नदी आहे पांझरा. पांझरा नदी काठावर कोणतं शहर आहे मित्रांनो या ठिकाणी यापैकी आहे धुळे हे शहर आहे ते पांझरा नदीच्या काठावर आहे. म्हणजे अ साठी असेल 3. धाम नदी. मित्रांनो धाम नदीच्या काठावर आहे पवनार हे शहर. म्हणजे ब साठी असेल 4. त्याचबरोबर प्रवरा नदीच्या काठावर कोणतं आहे संगमनेर आहे. म्हणून आपलं उत्तर असेल क साठी 1. आणि ड पहा तापी. तापी नदीच्या काठावर काय आहे भुसावळ आहे. म्हणजे ड साठी असेल 2. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 3 4 1 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो इतर कोणते शहर आहेत या ठिकाणी पहा गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर आहेत गंगाखेड, नाशिक, गोरेगाव, नांदेड इत्यादी. तर मित्रांनो मुळा नदीच्या काठावर पुणे आहे. उल्हास नदीच्या काठावर कर्जत आहे. सावित्री नदीच्या काठावर महाड. पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर. कृष्णा नदीच्या काठावर सांगली, कराड. नाग नदीच्या काठावर नागपूर. वैनगंगा नदीच्या काठावर भंडारा आणि गडचिरोली. आणि वर्धा नदीच्या काठावर बल्लारपूर नावाचे शहर आहेत. त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव हे शहर आहे ते गिरणा नदीच्या काठावर आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 78. खाली 2 विधाने दिली आहेत. अ हे विधान असून र हे कारण आहे. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान अ पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. मित्रांनो पर्वतीय प्रदेशामध्ये हवाई वाहतूक साधन ठरू शकतं परंतु हे सर्वांसाठी उपयुक्त आहे का नाही कारण महागाच आहे. खूप महाग असेल तर सर्वांना परवडणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी विधान अ चुकलेलं आहे. आणि कारण पहा र पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. मित्रांनो पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे खर्चिक आहे आणि कठीण आहे का आहे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खडक आहे डोंगर आहे ते फोडून रस्ते बनवायचे म्हणजे खूप जास्त खर्च होणार आहे. म्हणजे या ठिकाणी कारण बरोबर आहे परंतु विधान चुकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे अ असत्य असून विधान आर किंवा र सत्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 79. खाली 2 विधाने दिली आहेत. अ हे विधान असून र हे कारण आहे. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान अ निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आहे. मित्रांनो बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण डिफॉरेस्टेशनमुळे वाढत आहे. कारण पहा र वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. मित्रांनो बरोबर आहे. त्यावेळी काय होतं कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. CO2 प्लस H2O आणि यातून काय निर्माण होतं ग्लुकोज आणि ऑक्सिजन वायू रिलीज होतो. म्हणजे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो का तर होतो. म्हणजेच कारण देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे दोन्ही विधाने सत्य असून र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 80. दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा हे वारे दिसते आपल्याला ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतंय. म्हणजे याला कोणतं वारं म्हटलं पाहिजे ईशान्य मान्सून वारं म्हटलं पाहिजे. ईशान्य मान्सूनचं वारं म्हटलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. जर इकडून इकडे वाहत असतं तर काय झालं असतं तर ते नैऋत्य मान्सूनचं वारं असतं. तर मित्रांनो या वाऱ्यामुळे काय होतं तर भारताच्या दक्षिण भागामध्ये खास करून दक्षिण पूर्व भागामध्ये पाऊस पडतो. कोणत्या भागामध्ये तर तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या भागामध्ये पाऊस पडतो. आणि कधी पडतो ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये हे वारे वाहतात आणि या काळामध्ये पाऊस पडतो. म्हणून याला ईशान्य मान्सून असं म्हटलं जातं कारण हे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असतात. जर इकडून इकडे असते तर काय झालं असतं नैऋत्य मान्सून वारे म्हटलं असतं. प्रश्न क्रमांक 81. हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीच्या 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. मित्रांनो अ बरोबर आहे. ब पहा गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीच्या दर 100 वर्षात 20 डिग्री सेल्सिअसने तापमानात वाढत आहे. मित्रांनो असं नाहीये 10 डिग्री नसून 1.7 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढत आहे. म्हणजे या ठिकाणी
ब चुकलेला आहे. क पहा जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत. मित्रांनो बरोबर आहे. हिमनद्या आता काय होत आहेत तर त्यांचं पाणी होत आहे त्यामुळे त्या लहान होत चालल्या आहेत म्हणजे क बरोबर आहे. ड पहा एल निनोची वारंवारता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. मित्रांनो बरोबर आहे. एल निनोची वारंवारता वाढते आणि त्यामुळे काय होतंय भारताकडे पाऊस येण्याचं प्रमाण कमी होत आहे. म्हणजे या ठिकाणी वरील अ क आणि ड हे विधाने बरोबर आहेत तर ब हे विधान चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 82 जोड्याजवळ स्तंभ 1 स्तंभ 2 कचऱ्याची विल्हेवाट पद्धत आणि अर्थ. पहा कचरा डेपो. मित्रांनो याचा अर्थ काय आहे कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या सहाय्याने दाबणे म्हणजे अ साठी असेल 2. भस्म करणे म्हणजे मित्रांनो कचरा जाळून टाकणे ब साठी असेल 1. क पहा ढवळणे. मित्रांनो याला काय म्हणणं जमिनीवर कचरा पसरवणे म्हटलं जाईल म्हणजे ड साठी म्हणजे क साठी असेल 4. आणि पॅरालिसिस म्हणजे काय मित्रांनो ऑक्सिजन विहिरीत ज्वलनाला दुसरा शब्द आहे पॅरालायसिस किंवा पायरोलायसिस म्हणजे या ठिकाणी ड साठी असेल 3. म्हणजे आपलं उत्तर कसं असणार आहे 2 1 4 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83 सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम. मित्रांनो सूक्ष्म तुषार म्हणजे काय एरोसोल्स. तर एरोसोलचा मित्रांनो परिणाम काय आहे तर सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन. मित्रांनो बरोबर आहे. हवेमध्ये जर पाण्याचे लहान कण असतील तर त्यामुळे काय होईल प्रकाश परावर्तित होईल म्हणजे सूर्याची उष्णता परावर्तित होईल म्हणजेच बरोबर. ब पहा अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. मित्रांनो बरोबर आहे. ढगामध्ये यांचं प्रमाण असेल तर ढगामधून जे उष्णता किंवा जे सूर्यप्रकाश परावर्तित होणार आहे त्याचं प्रमाण वाढेल म्हणजेच ब देखील बरोबर आहे. क पहा सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम. मित्रांनो बरोबर आहे. आता सूर्यप्रकाश परावर्तित होतोय म्हणजे वातावरण कसं होणार आहे थंड होणार आहे म्हणजेच क देखील बरोबर आहे. आणि ड पहा मानवनिर्मित सूक्ष्म तुषारामुळे नागरिक तापमानावरच काही प्रमाणात आळा बसतो. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑल द अबव आर करेक्ट म्हणजेच अ ब क आणि ड हे सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो एरोसोल मध्ये काय काय येणार आहे म्हणजे सूक्ष्म तुषारामध्ये काय काय येणार आहे तर यामध्ये धुकं येईल दव येतील किंवा धुर्रा येईल वगैरे वगैरे. प्रश्न क्रमांक 84 भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. मित्रांनो बेसिक घटक कोणता आहे आयुष्यातील किंवा जगण्यासाठी लागणारा पाणी. मग त्यामुळे जल प्रदूषण आहे ते भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खूप महत्त्वाचा घटक मानला जातो म्हणजे 2 हे आपलं उत्तर असणार आहे जल प्रदूषण. तर मित्रांनो भारतामध्ये असलेल्या पाण्यापैकी जवळजवळ 70% पाणी आहे ते पिण्यास अयोग्य आहे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 85 1992 रिओ दी जेनेरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला. मित्रांनो ही जी परिषद आहे ती 1992 भरली होती आणि ती ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी भरली होती आणि तो करार होता तो जैवविविध संबंधी होता आणि 29 डिसेंबर 1993 रोजी तो अंमलात आला म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 86 इसवी सन 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले. मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राध्यापक विल्यम नॉर्डस आणि प्राध्यापक पॉल रोमर. मित्रांनो यांना 2018चं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्याचबरोबर 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी इस्टर डेफ्लो आणि मायकल क्रमर यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आता मित्रांनो नोबेल प्राइज संबंधी काही प्रश्न असतील तर ते अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिलं जातं आणि त्याची सुरुवात 1901 साली करण्यात आली होती. 1901 ला पहिलं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. नोबेल पारितोषिक आहे ते फिजिक्स केमिस्ट्री फिजिओलॉजी किंवा मेडिसिन लिटरेचर आणि शांतता या संबंधी दिलं जातं किंवा या क्षेत्रामध्ये दिलं जातं. प्रश्न क्रमांक 87 लेखक समिती व त्यांच्या दारिद्र्य संकल्पना यांची योग्य जोडी लावा. पहा जागतिक बँक. मित्रांनो जागतिक बँक कशाद्वारे दारिद्र्य ठरवते तर ती काय ठरवते दारिद्र्यातील अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप दारिद्र्य पोकळी यावरून दारिद्र्य ठरवते म्हणजे अ साठी असेल 2. ब पहा श्री गौरदत्त काय म्हणतात तर ग्रामीण भागातील लोकांना 2400 उष्मांक आणि शहरी भागातील लोकांना 2100 उष्मांक मिळत असेल तर ते दारिद्र्यापासून वर आहेत आणि त्याच्यापेक्षा कमी मिळत असेल तर ते दारिद्र्यामध्ये आहेत म्हणजे ब साठी असेल 1. क पहा लकडावाली समिती 1993. मित्रांनो लकडावाली समिती आहे ती काय म्हणते तर 1973-74च्या किमतीनुसार ज्यांच्या दरडोई महिना आणि ग्रामीण भागातील उत्पन्न आहे ते 49.9 रुपये आणि शहरी भागातील उत्पन्न 57 रुपये असेल तर ते काय असेल तर ते मित्रांनो दारिद्र्याची रेषा असेल त्यापेक्षा कमी असणारे दारिद्र्य आणि त्याच्यापेक्षा जास्त असणारे दारिद्र्याच्या वर असतील म्हणजे क साठी असेल 4.
आणि ड पहा डॉक्टर दांडेकर आणि डॉक्टर रथ मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांना दररोज 2250 उष्मांपेक्षा 2250 कॅलरीपेक्षा कमी अन्न मिळते त्यांना दारिद्र्य म्हटलं जाईल, आणि त्यापेक्षा जास्त मिळत असेल तर त्यांना दारिद्र्यापासून वर मानलं जाईल. म्हणजे ड साठी असेल 3, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 2 1 4 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 88, घाऊक किंमत निर्देशांकामध्ये म्हणजे WPI होल प्राइस इंडेक्स मध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतींचा विचार केला जातो? मित्रांनो यामध्ये प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू या सर्वांचा विचार केला जातो, म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4. आणि मित्रांनो WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स हा दरवर्षी वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर केला जातो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 89, PD ओझा 1960 ते 61 समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी खालीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता? मित्रांनो आता इतरांनी काय केलं होतं तर कोणाचं उत्पन्न पाहिलं होतं, कोणी कॅलरी पाहिल्या होत्या, तर कोणी त्यांचं राहणीमान पाहिलं होतं. तर मित्रांनो या ठिकाणी PD ओझा यांनी काय सांगितलं, जर प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च ठराविक रक्कम असेल तर ती व्यक्ती दारिद्र्याच्या खाली असेल किंवा वर असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2 प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. यांनी उपभोग खर्चाच्या आधारे म्हणजेच कन्झम्पशन एक्सपेंडिचरच्या आधारे दारिद्र्य मापनासाठी निकष ठरवले होते, म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 90, सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहेत? मित्रांनो आता या ठिकाणी सर्वसमावेशक वृद्धी म्हटलं की काय होणार आहे, सर्वांचा विकास होणार आहे. म्हणजे या ठिकाणी GDP सोबत काय होईल, महसुलाची वाढ होईल, आणि GDP सोबत काय होईल, सार्वजनिक गुंतवणुकीमध्ये देखील वाढ होईल. म्हणजे या ठिकाणी या दोन्ही निर्देशक या केंद्राच्या योगदानाचे असतील, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 91, योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. आता मित्रांनो योजना काळ कोणता होता, 1951 ते 2017. लक्षात ठेवा. पहा देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 4 पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले. मित्रांनो बरोबर आहे, उत्पादनात वाढ झाली, त्यासोबत भारतामध्ये उद्योगांचे विविधीकरण आणि विकास झाला. पहा आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. आता भारताने LPG धोरण स्वीकारलं होतं, म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मग त्या अंतर्गत आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला होता. म्हणजे आणि बरोबर आहे. पहा दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश झालं. पहा दारिद्र्य आणि बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आलं. मित्रांनो लोकसंख्या वाढते आहे आणि उद्योगांचा विकास तेवढ्या प्रमाणात होत नाहीये, होतोय परंतु तेवढ्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे दारिद्र्य आणि बेकारी कमी होत नाहीये, म्हणजे चुकलेला आहे. आणि पहा उत्पन्न आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. मित्रांनो उत्पन्न आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे शक्य झालेलं नाही, त्यासोबत आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झालेलं आहे ते देखील कमी करू शकले नाहीत, कारण गरीब होत आहेत आणि श्रीमंत होत आहेत. म्हणजे या ठिकाणी हे देखील साध्य करता आलं नाही, म्हणजे देखील चुकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, सत्य विधाने कोणते आहेत, फक्त आणि म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 92, खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही? मित्रांनो सहस्त्रक विकास ध्येय म्हणजे काय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. आणि मित्रांनो हे कोणते आहेत, तर ही 8 होती आणि ही 2015 पर्यंत साध्य करायचे होते. तर ते 8 मध्ये कोणते होते या ठिकाणी पहा. पहिलं तर होतं सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण, या ठिकाणी आहे का, आहे. दुसरं होतं दारिद्र्य निर्मूलन आणि भूकरेखा कमी करणे, म्हणजेच अतिगरिबी आणि भूक यांचे उच्चाटन, म्हणजे हे देखील बरोबर आहे, या ठिकाणी आलेलं आहे. तिसरं होतं लैंगिक समानता आणि महिलांचे सशक्तीकरण. चौथं होतं चाइल्ड मॉर्टॅलिटी, म्हणजेच बाल मृत्यूदर कमी करणे. पाचवं होतं एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. सहावं होतं एड्स आणि HIV आणि त्याचबरोबर मलेरिया इतर रोगांसोबत लढा देणे. सातवं होतं जगामध्ये ग्लोबल पार्टनरशिपचा विकास करणे. आणि आठवं होतं गर्भवती मातांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे किंवा माता मृत्यूदर कमी करणे, ही याची उद्दिष्ट होती. मग या ठिकाणी कृषी शाश्वतता साध्य करणे हे उद्दिष्ट होतं का, नव्हतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे सहस्त्रक विकास ध्येय नव्हतं. प्रश्न क्रमांक 93, लिंग असमानता निर्देशांकामध्ये म्हणजे GII जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स मध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? मित्रांनो जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स मध्ये प्रजनन, स्वास्थ्य, सबलीकरण आणि श्रम बाजार या तिन्हीचा समावेश होतो. या तिन्हीमध्ये महिलांचा जे काही परिस्थिती असेल त्या संबंधी किंवा त्यानुसार
लिंग असमानता निर्देशांक हा प्रसिद्ध केला जातो. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही आपलं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी आयोगाने हा प्रश्न रद्द केला. कारण या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 पहा काय आलेला आहे, अ, ब, क आणि ड. या ठिकाणी ड नाहीये, ड चा ऑप्शनच नाहीये, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आयोगाने रद्द केला. परंतु याचं उत्तर लक्षात ठेवा, अ, ब आणि क हे तिन्ही आपलं उत्तर असायला पाहिजे होतं. प्रश्न क्रमांक 94, अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या योजना उपयोगी आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा, नई रोशनी, पढो परदेश, शिकावं कमवा, नई मंजिली या सर्व योजना आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स यांच्याकडून चालवल्या जात आहेत आणि या सर्व अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 95, जून 2012 मध्ये रिओ +20 घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे SDGs ठरवण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणते किंवा कोणती उद्दिष्टे ठरवण्यात आलेली नव्हती? आता मित्रांनो, या ठिकाणी कोणतं ठरवलं नाही असं सांगायचं आहे. या ठिकाणी किती शाश्वत विकास उद्दिष्ट होते? या ठिकाणी किती शाश्वत विकास उद्दिष्ट ठरवण्यात आले होते? 17 ठरवण्यात आले होते. आणि त्यापैकी या ठिकाणी पहा, गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता हे होतं का? तर होतं. ब पहा, आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण हे देखील होते. क पहा, अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास. आणि ड पहा, अतिरेकी संघटनावर बंदी आणि पर आक्रमणावर बंदी. मित्रांनो, या ठिकाणी पहा, अतिरेकी संघटनावर बंदी आणि पर आक्रमणावर बंदी यासंबंधी कोणतेही तरतूद किंवा यासंबंधी कोणतेही उद्दिष्ट ठरवण्यात आलं नव्हतं. म्हणून या ठिकाणी ड हे नाहीये, म्हणजे आपलं उत्तर असेल वरील 3 आहेत परंतु ड नाही. म्हणजे या ठिकाणी कोणतं ठरवण्यात आलं नव्हतं तर ड ठरवण्यात आलं नव्हतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 96, 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोडी लावा. शहर आणि लोकसंख्या. मित्रांनो, बृहन्मुंबईची लोकसंख्या किती होती? बृहन्मुंबईची म्हणजे ग्रेटर बॉम्बेची लोकसंख्या होती 18.4 दशलक्ष, म्हणजेच अ साठी असेल 4. ब पहा, दिल्लीची लोकसंख्या किती होती? दिल्लीची होती 16.3 दशलक्ष, म्हणजेच 2 साठी असेल 3. क पहा, कलकत्त्याची लोकसंख्या किती होती? 14.1 म्हणजे 2. आणि ड पहा, चेन्नईची लोकसंख्या किती होती? 8.7 दशलक्ष, म्हणजेच ड साठी असेल 1. म्हणजे आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी 4, 3, 2, 1, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97, सन 1991 मध्ये विकासाचे LPG प्रतिमान टिंब त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी भारतात आणले. मित्रांनो, 1991 ला आपण LPG प्रतिमान स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर मित्रांनो, यावेळी जो धोरण आखलं होतं ते कोणी आखलं होतं? त्यावेळेचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आखलं होतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 98, 11व्या योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शवणारी मोजता येणारी काही लक्ष्य समाविष्ट केली गेली होती. ती म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी पहा, ती होती पायाभूत सुविधा, पर्यावरण, उत्पन्न व गरिबी, शिक्षण व आरोग्य ही सर्व होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क ही सर्व काय होती? ध्येय होती, लक्ष्य होती जी मोजता येत होते. मित्रांनो, एकूण किती 5 इयर प्लॅन झाले किंवा एकूण किती पंचवार्षिक योजना झाल्या? 12 पंचवार्षिक योजना झाल्या 1951 ते 2017 पर्यंत. तर मित्रांनो, त्यापैकी 6 प्लॅन आहेत ते यशस्वी झाले आणि 6 प्लॅन किंवा 6 योजना आहेत त्या अयशस्वी झाल्या होत्या. आणि सर्वाधिक अयशस्वी योजना कोणती होती? तर तिसरी होती, ज्यावेळी भारत चीन युद्ध झालं होतं. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 आणि शेवटची पंचवार्षिक योजना 2012 ते 2017. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 99, वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू झाली? मित्रांनो, 15 ऑगस्ट 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेचं घोषणा केली होती आणि त्याची सुरुवात ही 28 ऑगस्ट 2014 रोजी झाली होती. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. आणि याचं मूळ कारण काय होतं किंवा मूळ ध्येय काय होतं? लोकांचा आर्थिक व्यवहारामध्ये समावेश करणे किंवा आर्थिक दृष्ट्या त्यांना साक्षर बनवणे हे होतं. प्रश्न क्रमांक 100, जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? मित्रांनो, या ठिकाणी पहा, जनधन योजनेवर प्रश्न रिपीट झालेला आहे आणि जमीन सुधारणेसंबंधी देखील प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यामुळे हे जर प्रश्नपत्रिका आपण पाहत असाल तर नक्कीच 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. आता या ठिकाणी पहा, जमीन सुधारणेमध्ये मध्यस्थांचे उच्चाटन, कुळ कायदा सुधारणा, जमीन धारणा मर्यादा, सहकारी शेती संघटन या सर्व गोष्टींचा आधार घेतला गेला होता. म्हणजे या ठिकाणी या सर्व गोष्टी समाविष्ट होत्या. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व.
मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपण घेतलेला होता, तर यामध्ये आपण कुळ कायदा आणि जमीनधारणा यासंबंधी काही महत्त्वाचे स्टॅटिस्टिक पाहिले होते, काही संख्या पाहिल्या होत्या. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिलं, 2019च्या राज्यसेवेचा पेपर पाहिला आणि त्यामध्ये आपण आज प्रश्न क्रमांक 51 ते 100 पाहिले. तर मित्रांनो, यासंबंधी इतर व्हिडिओ आहेत, जसं की 2023, 2022, 2021, 2020. तर हे व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि त्यांच्या लिंक्स आहेत त्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन मधील लिंक वरून जाऊन पहा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला याच प्रकारे PYQ पाहिजे असतील आणि 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सराव करायचा असेल तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षा संबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.